चला आलेत का सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये सर्व महिलांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय दमदार अपडेट बघणार आहोत। बघा, एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। तर धक्कादायक माहिती समोर आलेली आहे, ही माहिती जाणून घेणं खूप गरजेचे आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। तर धक्कादायक माहिती काय समोर आलेली आहे त्याबद्दल तुम्हाला सर्व काही सांगतो। तसेच पुढील जी अपडेट आपण बघणार आहोत, तर बघा 1 सप्टेंबरच्या पुढे आता जे फॉर्म भरतील त्यांना 2 महिन्याचे मागील पेमेंट मिळणार नाही असा निर्णय घेण्यात आला आहे, राईट। परंतु आता जी माहिती मी तुम्हाला देणार आहे, एक मोठा निर्णय समोर आलेला आहे। तो निर्णय म्हणजे बघा, पुढे जो हप्ता तुम्हाला भेटणार आहे 15 सप्टेंबरपर्यंत जो पुढील हप्ता तुम्हाला भेटणार आहे त्यामध्ये वाढ झालेली आहे, वाढ झाली, राईट। तर वाढ झाली आहे। तर कोणत्या महिलांसाठी ही वाढ झाली आहे ते समजून घेणं खूपच गरजेचे आहे, नाहीतर कन्फ्युजन उडून जाईल, तुमच्या मनात कन्फ्युजन चालेल। त्यामुळे वाढ झाली आहे, 100% वाढ झालेली आहे। परंतु कोणत्या महिलांना पैसे भेटणार आहेत वाढमध्ये ते नीटपणे समजून घ्या। प्रत्येक महिलेला या वाढचा फायदा भेटणार नाही, फक्त किंचित महिला ज्यांना जी रक्कम आहे 15 सप्टेंबरपर्यंत त्यांना त्यांचे जे पेमेंट मिळणार आहेत रेग्युलर पेमेंटमध्ये त्यांना वाढ पाहायला मिळणार आहे। तर कोणत्या महिलांना वाढ पाहायला मिळणार आहे ते तुम्हाला सांगतो। व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। आजचा हा व्हिडिओ खूपच दमदार आहे, खूपच महत्त्वाची माहिती आहे, नीटपणे समजून घ्या। बघा, आता लाडकी बहीण योजनेचा नवीन GR आलेला आहे। GR मध्ये जी माहिती देण्यात आली आहे ती तुम्हाला थोडक्यात सांगतो। तर बघा, जो सप्टेंबर महिना आहे लाडकी बहीण योजनेचा, हा अख्खा सप्टेंबर महिना तुम्ही फॉर्म भरू शकता। ज्यांनी अजूनपर्यंत फॉर्म भरला नाही लाडकी बहीण योजनेचा त्यांनी पटापट फॉर्म भरा। 31 ऑगस्टपर्यंत अंतिम तारीख होती, परंतु ती आता वाढवून देण्यात आलेली आहे। तुम्ही आता सप्टेंबरचा अख्खा महिना फॉर्म भरू शकता। महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ॲपवरती फॉर्म भरू नका। ॲपवरती फॉर्म भरायला गेले तर नो न्यू फॉर्म ॲक्सेप्ट असं तिथे पाहायला मिळतं। काय पाहायला मिळतं? नो न्यू फॉर्म ॲक्सेप्ट। त्यामुळे ॲपवरती फॉर्म आता ॲक्सेप्ट होत नाही। तुम्ही आता डायरेक्टली वेबसाईटवरती फॉर्म भरा। वेबसाईटवरती जे फॉर्म आहेत ते ॲक्सेप्ट केले जात आहेत। त्यामुळे तुम्ही सर्वांनी ज्यांनी अजूनपर्यंत फॉर्म भरला नाही त्यांनी पटापट वेबसाईटवरती जाऊन फॉर्म भरा। चला आता आपण अपडेट जाणून घेऊया, काय नवनवीन अपडेट आहे आणि कोणत्या महिलाला वाढ पाहायला मिळणार आहे रकमेत, त्याबद्दल पण काय निर्णय आहे ते आपण समजून घेऊया। चला आता आपण सर्व अपडेट बघूया। तर बघू शकता, लाडकी बहीण योजनेत मोठा गैरप्रकार, एकाच व्यक्तीच्या नावे तब्बल 30 वेळा अर्ज दाखल। आता पहिली ही धक्कादायक बातमी काय आहे नीटपणे समजून घ्या। हे बघा, सध्या राज्यात सर्वत्र लाडकी बहीण योजनेचा बोलाबाल आहे। असे असताना या प्रकरणी एक मोठी माहिती समोर येत आहे। साताऱ्यात एकाच व्यक्तीच्या नावे तब्बल 30 वेळा अर्ज दाखल करण्यात आल्याचं समोर आलं आहे। पोलीस तपासात ही धक्कादायक बातमी समोर आली आहे। साम टीव्हीने या संदर्भातील वृत्त दिलं आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये गैरप्रकार झाल्याचं बोलण्यात येत आहे। या प्रकरणी पनवेल तहसील कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे। एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या नावे तब्बल 30 वेळा अर्ज दाखल केल्याचं समजतं आहे। पोलिसांनी हे वास्तव समोर आणलं आहे। एकाच व्यक्तीच्या नावे 30 वेळा अर्ज दाखल केला गेला असल्याने त्याचा फटका इतर महिलांना बसत असल्याचं बोललं जात आहे। बघा, आता बघा, हा कारनामा तुम्ही बघू शकता। एक ही धक्कादायकच बातमी आहे ना, की 30 वेळा कोणी फॉर्म भरतं का? बघा तुम्ही, तर असे पण असतात 30 वेळा फॉर्म भरलेला आहे। बघा, हे समोर आलेलं आहे। आणि 30 वेळा जरी तुम्ही फॉर्म भरले तर का तुम्हाला 30 टाईमचे पैसे भेटतील का? 1500 30 वेळा भेटतील का? असं उगाच काहीही करायचं? यामुळे दुसऱ्या महिलांना इथे प्रॉब्लेम येत आहे ना, कारण वेबसाईट हँग होते असं कारनामे केल्याने दुसरं काहीतरी प्रॉब्लेम येतं, दुसऱ्या महिलांना प्रॉब्लेम येतो, त्याचा फटका दुसऱ्या जणांना बसतो। बघा, असे पण काही कारनामे केले जातात। हे बघा, 30 वेळा डायरेक्टली 30 वेळा तुम्ही एक वेळा तर फॉर्म भरा, डायरेक्टली 30 वेळा तुम्ही एक वेळा फॉर्म भरला
तर तो जरी तुमची माहिती पूर्णपणे सत्य असेल, बरोबर तुम्ही माहिती भरलेली असेल, डॉक्युमेंट्स बरोबर दिले असतील, तर तुमचा फॉर्म अप्रूव्ह होऊन जातो ना. एवढं 30 वेळा फॉर्म भरण्याची काय गरज आहे. बघा असं पण नमुने आहेत जे 30 वेळा फॉर्म भरत आहे. काय तुम्हाला 30 वेळा पेमेंट भेटेल का. तर हे सत्य समोर आलेलं आहे. हे असं करतात काही जण करतात असं. 30 वेळा फॉर्म भरला आहे बघा. 30 वेळा फॉर्म भरून यांना काय 30 वेळेची पेमेंट पाहिजे होती का. एक वेळेची तर पेमेंट घ्या पहिले. चला सोडा, हे चालूच राहतं असे कारनामे, नमुने असतातच. 30 वेळा फॉर्म भरला आहे बघा. हे केवढं हे वाटत आहे बघा ना तुम्ही. तर यामुळे काय होत आहे की बाकीच्या महिलांना फटका बसत आहे. कारण ती दुसरे जेव्हा फॉर्म भरायला जातात तेव्हा यांचंच काहीतरी तिथे मिस्टेक झालेलं असते, त्यामुळे वेबसाईट पण हँग होऊन जाते अशा कारणांमुळे बघा. त्यामुळे बाकीच्या महिलांना याचा फटका बसत आहे असं बोललं जात आहे. सो एक ही धक्कादायक माहिती समोर आली होती. चला पुढील आपण अपडेट बघूया. महत्त्वाची अपडेट आहे, नीटपणे समजून घ्या. वाढ कोणाला भेटणार आहे त्याबद्दल आपण आता नीटपणे समजून घेणार आहोत. पहिले हे बघा, नोंदणी सुरू राहणार पण. आता बघा नोंदणी सुरू राहणार पण काय आहे नीटपणे समजून घ्या. 31 ऑगस्टपर्यंत नोंदणी केलेल्या महिलांना जून आणि जुलै असे दोन्ही महिन्यांचे एकत्रित पैसे ऑगस्ट महिन्यात देण्यात आले आहे. तर ज्या महिलांना अद्याप पैसे मिळालेले नाहीत अशा पात्र महिलांना जून, जुलै आणि ऑगस्ट अशा एकूण 3 महिन्याचे 4,500 रुपये देण्यात येणार आहे. पण सप्टेंबर महिन्यात नोंदणी केलेल्या महिलांना जून, जुलै आणि ऑगस्ट या महिन्याचे पैसे मिळणार नाहीत. तर सप्टेंबर महिन्यात नोंदणी केलेल्या महिलांना केवळ सप्टेंबर महिन्यापासूनचेच पैसे प्रति महिना 1,500 रुपये मिळणार आहे. आता ही जी माहिती आहे ही माहिती तुम्हाला नीटपणे समजून घ्यायची आहे, तेव्हाच तुम्हाला हे सर्व काही समजणार आहे, अन्यथा तुम्हाला काहीच समजणार नाही. बघा आता जी माहिती मी तुम्हाला देत आहे ही माहिती तुम्ही समजून घ्या. हे बघा, ज्यांनी आता 1 सप्टेंबर ओके, तर 1 सप्टेंबर रोजी ज्यांनी आता फॉर्म भरला आहेत, 1 सप्टेंबरच्या पुढे जे फॉर्म भरतील, 1 सप्टेंबरच्या पुढे जे आता फॉर्म भरतील त्यांना जो हप्ता आहे तो मागील 2 महिन्याचे पैसे भेटणार नाहीत. जुलै आणि ऑगस्टचे हप्ते त्यांना भेटणार नाहीत असं सांगण्यात येत आहे. त्यांना फक्त जे पैसे आहेत ते पैसे कसे भेटणार आहेत, त्यांना सप्टेंबर महिन्यापासून त्यांनी फॉर्म भरला ना, सप्टेंबर महिन्यात जर त्यांचा फॉर्म अप्रूव्ह झाला ना तर त्यांना पैसे भेटणार आहेत फक्त 1,500 रुपये. म्हणजे त्या महिन्यापासून त्यांना पेमेंट चालू होणार आहे. सप्टेंबरला फॉर्म भरला तर सप्टेंबर महिन्यापासूनच तुम्हाला पेमेंट भेटणार आहे, मागील 2 महिन्याचे पैसे भेटणार नाहीत. परंतु एक अपडेट अजून अशी येत आहे की काही महिलांना 4,500 रुपये भेटतील. तर काही महिलांना 4,500 रुपये भेटतील. किंचित महिलांना हे पैसे भेटणार आहेत. तर कोणत्या महिलांना हे 4,500 रुपये भेटणार आहेत ते नीटपणे समजून घ्या. बघा 4,500 रुपये त्याच महिलाला भेटणार आहेत जे लक्षपूर्वक आहे का बरं. आता 4,500 रुपये कोणाला भेटणार आहेत, ज्यांनी 31 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरला आहे. मग त्यांचा फॉर्म जरी अप्रूव्हल असो किंवा नसो, परंतु 31 ऑगस्टपर्यंत तुम्ही जरी फॉर्म भरला असेल, तो जरी आता इन पेंडिंग किंवा इन रिव्ह्यू असेल आणि जरी तुम्ही 31 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरला असेल तर तुम्हाला 4,500 रुपये 15 सप्टेंबरपर्यंत पुढील जो हप्ता असणार आहे तेव्हा भेटणार आहेत. म्हणजे बघा, जे 1 सप्टेंबर पासून पुढे फॉर्म भरतील त्यांना 1,500 रुपये भेटतील, राईट. परंतु जे 31 ऑगस्टपर्यंत ज्यांनी फॉर्म भरून ठेवलेला आहे, मग त्यांचा इन रिव्ह्यू असेल किंवा पेंडिंग असो, तर त्यांना 4,500 रुपये भेटणार आहे. म्हणजे ही वाढ झालेली आहे आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे 4,500 रुपये म्हणजे एक दिवसाच्या पहिले त्यांनी भरलेला 31 ऑगस्टपर्यंत, म्हणून त्यांना 3,000 रुपयाचा काय होत आहे फायदा. 3,000 रुपयाचा तुम्हाला फायदा झालेला आहे. ही काही किंचित महिलांना वाढ पाहायला मिळत आहे. म्हणजे तुम्हाला 3 महिन्याचे मागील 2 महिन्याचे पण पैसे भेटतील. ज्यांनी 31 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरला आहे त्यांना मागील 2 महिन्याचे पैसे भेटतील. म्हणजे त्यांना 4,500 रुपये भेटणार आहेत. परंतु 1 सप्टेंबर रोजी किंवा त्यापुढे जे आता फॉर्म भरत आहे त्यांना फक्त एकाच महिन्याचे 1,500 रुपये भेटणार आहेत. बघा, हे आहे संपूर्ण कन्फ्युजन तुमचं दूर झालं असेल आता, आणि रकमेत कशी वाढ आहे म्हणून समजलं तुम्हाला. 3,000 रुपयाचा फायदा कोणाला भेटणार आहे, ज्यांनी 31 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरला आहे, कारण त्यांना मागे जुलै आणि ऑगस्टचे पण पैसे भेटणार आहेत. हे झालं तुमचं क्लिअर. परंतु जो आता सप्टेंबरपासून पुढे फॉर्म भरेल त्यांना फक्त 1,500 रुपये भेटणार आहेत. हे आहे संपूर्ण तुमचं जे
टेन्शन झालं होतं, जे तुमच्या मनात कन्फ्युजन होतं ते संपूर्ण इथे दूर झालेलं आहे की 4,500 कोणाला भेटतील आणि 1,500 कोणाला भेटतील, हे तुमचं क्लिअर झालं आहे. परंतु आता नीटपणे समजून घ्या, अजून महत्त्वाची माहिती आहे, नीटपणे समजून घ्या. ज्यांना आता 3,000 रुपये भेटले असतील, 3,000 रुपये ज्यांना भेटले असतील त्यांना सप्टेंबर महिन्यात पुढील जो हप्ता असणार आहे तो 1,500 रुपयेचाच चालणार आहे. एवढं पण तुम्ही लक्षात ठेवा, पुढील 1,500 रुपये तुम्हाला भेटणार आहेत. हां, आणि यामध्ये जर पुढे अजून काही वाढ झाली तर नक्कीच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल, जरी काही अपडेट असेल तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात. आणि 4,500 रुपये कोणाला भेटणार आहेत ते तुम्हाला मी नीटपणे समजून सांगितलं की 31 ऑगस्टपर्यंत ज्यांचे फॉर्म भरलेले आहेत त्यांना रकमेत वाढ पाहायला मिळणार आहे. 31 ऑगस्टपर्यंत तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला रकमेत वाढ पाहायला मिळेल. म्हणजे जुलै आणि ऑगस्टचे जे 3,000 रुपये ते पण भेटतील आणि सप्टेंबरचे 1,500, 4,500 रुपये तुम्हाला भेटणार आहेत. परंतु 1 सप्टेंबरच्या पुढे जे आता फॉर्म भरतील त्यांना फक्त 1,500 रुपये भेटतील. मागील 2 महिन्यांचे पैसे सप्टेंबर महिन्यात जे फॉर्म भरतील त्यांना भेटणार आहेत. परंतु 31 ऑगस्टपर्यंत ज्यांनी फॉर्म भरले आहेत त्यांना मागील 2 महिन्याचे पण पैसे भेटतील, 4,500 रुपये भेटतील. झालं क्लिअर? तुमच्या मनातील संपूर्ण डाऊट आता क्लिअर झाले असतील. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी पण अपडेट येते ती सर्वप्रथम तुम्हाला आपल्याच चॅनलवरती पाहायला मिळत असते. आणि अख्खा तुम्हाला जो हा सप्टेंबर महिना आहे तो देण्यात आलेला आहे फॉर्म भरण्यासाठी. तर सप्टेंबर महिन्यात तुम्ही फॉर्म भरू शकता. आता ज्यांनी अजूनपर्यंत फॉर्म भरला नाही त्यांनी भरून टाका, पटापट भरा. लाडकी बहीण योजनेचे फॉर्म वेबसाईटवरती चालू आहेत, ॲपवरती भरू नका, वेबसाईटवरती भरा. ओके, सो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अशा नवनवीन अपडेट आणि रेग्युलर माहितीसाठी सर्वांनी व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असतात चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा. लाडकी बहीण योजनेच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो. धन्यवाद.